या व्हिडिओतून आपण अध्यापनाच्या साधनांचे महत्त्व समजून घेऊ. अध्यापनाची साधनं ही अध्यापन प्रक्रिया आनंददायी आणि अर्थपूर्ण बनवतात. कोठारी आयोगानेही 64-66 मध्ये असं सांगितलं आहे की अध्यापनाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी प्रत्येक शाळेने अध्यापन साधनं ही घेतलीच पाहिजे. त्यांना अध्यापन साधनंही पुरवली गेली पाहिजे. 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आणि 1992मध्ये जी 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची पुनर्रचना करण्यात आलेली आहे, तर या दोन्हींमध्येही अध्यापन साधनांच्या वापरावर भर दिलेला आहे आणि यामध्ये अध्यापन प्रक्रिया अधिक परिणामकारकपणे होण्यासाठी अध्यापन साधनांचा वापर करता आला पाहिजे, अध्यापन साधनांचा वापर करावा हे सांगितलेले आहे. आणि या दृष्टीने आपण अध्यापन साधनांचं महत्त्व कोणकोणतं आहे तर ते समजून घेऊ. तर अध्यापनाची साधनं हे एक उत्तम प्रेरक आहे, बेस्ट मोटिवेटर. तर अध्यापनाची जी साधनं असतात तर हे एक प्रेरक म्हणून विद्यार्थ्यांसाठी काम करत असतात. अध्यापन साधनांचा जर वापर केला शिक्षकांनी तर विद्यार्थी अधिक आवडीने आणि उत्सुकतेने कार्य करत असतात. वर्गामध्ये एक प्रकारचं उत्साही वातावरण निर्माण होत असतं आणि म्हणून आपल्याला अध्यापन साधनांचं महत्त्व हे सांगता येईल की अध्यापनाची साधनं ही एक उत्तम प्रेरक आहे. वर्गामध्ये उत्साहाचं वातावरण ते निर्माण करतात. त्यानंतर दुसरं महत्त्व आपल्याला हे सांगता येईल की अध्यापन साधनांमुळे प्रतिकृतीरूप अनुभव देता येतात. वेगवेगळे जे अनुभव आहेत तर ते देता येतात. कारण प्रत्यक्ष वस्तू दाखवणे हा सर्वात चांगला अनुभव असला तरीसुद्धा प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांसमोर दाखवणं ते शक्य होत नाही. प्रत्येकच अनुभव हा प्रत्यक्ष देता येत नाही. उदाहरणार्थ आपण जर हृदयाची रचना शिकवत असू तर या ठिकाणी प्रत्यक्ष अनुभव देणं हे शक्य नसतं. तर अशावेळी आपल्याला प्रतिकृती वापरून त्या वस्तूचं ज्ञान द्यावं लागतं आणि वर्गामध्ये या प्रकारच्या प्रतिकृती दाखवल्या तर अगदी दुर्मिळ वस्तूंचंही आपल्याला स्पष्टीकरण हे करता येतं. उदाहरणार्थ अमिबा अगदी उघड्या डोळ्यांनीही दिसू शकणार नाही असा अमिबा आपण त्याची प्रतिकृती दाखवून आणि सहजपणे वर्गामध्ये दाखवू शकतो. म्हणजे आपल्याला अत्यंत छोट्या आकाराची वस्तूही वर्गामध्ये प्रतिकृतीच्या सहाय्याने दाखवता येते आणि अगदी अवाढव्य जी वस्तू असते, उदाहरणार्थ पृथ्वीचं अंतरंग जर दाखवायचं असेल तर तेही आपण प्रतिकृतीच्या सहाय्याने दाखवू शकतो. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की अध्यापनाची साधनं ही प्रतिकृतीरूप अनुभव देण्यासाठी ही अतिशय चांगली असतात. आता उदाहरणार्थ फुलाचे प्रकार, फुलाचे भाग आपण जर असं शिकवत आहोत तर प्रत्यक्ष फुलं विद्यार्थ्यांकडे दिले तरीसुद्धा विद्यार्थ्यांना ते इतकं चांगलं समजणार नाही जितकं चांगलं ते आकृतीने किंवा प्रतिकृतीने दाखवणं शक्य होईल. आणि म्हणून प्रतिकृतीरूप अनुभव देण्यासाठी अध्यापनाची साधनं ही महत्त्वाची असतात. त्यानंतर तिसरं महत्त्व आपल्याला असं सांगता येईल की जे आपण भाषेच्या माध्यमातून सांगतो तर अनेक शब्द वापरल्यानंतर सुद्धा जे शक्य होणार नाही तर ते आपण केवळ एक प्रतिकृती, एक साधन वापरून सुद्धा ते शक्य होतं. आणि म्हणून अनेक शब्दांसाठी आपल्याला एकच शैक्षणिक साधन हे पुरेसं होतं. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की शब्दजंजाळ अध्यापनाच्या साधनांमुळे कमी होतं आणि जास्तीत जास्त चांगले अनुभव हे शैक्षणिक साधनांमुळे देता येतात. तर अध्यापनाची साधनं ही शाब्दिकता कमी करण्यास मदत करतात. म्हणजे की जे शब्दांनी सांगू शकत नाही तर अशा संकल्पना स्पष्ट करण्यासाठी अध्यापनामध्ये अचूकता येण्यासाठी अध्यापनाची साधनं ही उपयोगी असतात. आणि अध्यापनामध्ये जसजसं शब्दप्रतीकांकडून प्रत्यक्ष हेतुपूर्ण अनुभवांकडे जाऊ लागतो तशी शिक्षण प्रक्रिया ही अधिक समृद्ध, अर्थपूर्ण आणि परिणामकारक होते. अध्ययन अनुभवांची समृद्धता वाढते. आपण संकल्पना शिकत असताना हे पाहिलं की सगळ्यात कमी प्रभावी काय आहे
तर शब्दप्रतीकं ही सगळ्यात कमी प्रभावी आहेत आणि त्यापेक्षा अधिक प्रभावी शैक्षणिक साधनं वापरणं हे आहे आणि त्यामुळे अध्ययन अनुभवांची समृद्धता वाढते, शिक्षण प्रक्रिया ही समृद्ध आणि अर्थपूर्ण बनते आणि अध्यापन हे परिणामकारक होतं. आणि म्हणून आपल्याला अध्यापन साधनांचं महत्त्व हे सांगता येईल की अध्यापन साधनांमुळे शब्द कमी होतात आणि विद्यार्थ्यांच्या संकल्पना अधिक स्पष्ट होतात चांगल्या प्रकारे. त्यानंतरचा पुढचं आपल्याला सांगता येईल ते म्हणजे अध्यापन सूत्रावर आधारित हे अध्यापनाची साधनं असतात. तर अध्यापनाची साधनं वापरल्यामुळे काय होतं, तर शिक्षकाला विद्यार्थ्यांना मूर्ताकडून अमूर्ताकडे अनुभव देणं शक्य होतं. कारण ज्या शैक्षणिक संकल्पना असतात या अमूर्त असतात आणि शैक्षणिक साधनंही मूर्त असतात आणि म्हणून अध्यापन साधनामुळे शिक्षकाला मूर्ताकडून अमूर्ताकडे नेणं, तसंच ज्ञाताकडून अज्ञाताकडे नेणं, कृतीद्वारा अध्ययन देणं यासारख्या अध्यापन सूत्रांचा अनुकरण त्यांना करता येतं शिक्षकांना आणि त्यामुळे अध्यापन हे अधिक प्रभावी होत असतं. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की अध्यापनाची साधनं वापरल्यामुळे अध्यापन सूत्रावर आधारित अध्यापन हे करता येतं, परिणामी अध्यापन हे प्रभावी होतं. त्यानंतरचं पुढचं महत्त्व सांगता येईल ते म्हणजे स्पष्ट प्रतिमा, क्लिअर इमेज विद्यार्थ्यांसमोर उभी राहते. तर प्रत्यक्ष पाहिल्यामुळे, ऐकल्यामुळे, स्पर्श केल्यामुळे, वास घेतल्यामुळे, चव घेतल्यामुळे वस्तूचं यथार्थ ज्ञान मिळतं. म्हणजे ज्ञानेंद्रियांचा वापर केल्यामुळे विद्यार्थ्याला जे अनुभव मिळतात तर ते यथार्थ अनुभव मिळतात, त्याचं ज्ञान हे पक्कं होतं आणि त्यामुळे ते अनुभव दीर्घकाळ स्मरणामध्ये विद्यार्थ्याच्या राहतात. आणि विद्यार्थी हे जे ज्ञान मिळवत असतात ते ज्ञानेंद्रियाच्या मार्फतच ज्ञान मिळवत असतात आणि म्हणून केवळ शब्द हे माध्यम वापरण्यापेक्षा अध्यापनाची साधनं वापरली पाहिजे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्व ज्ञानेंद्रियाचा वापर करण्याची संधी मिळते आणि संबोध त्यांचे स्पष्ट होतात. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये त्या संबोधाच्या स्पष्ट प्रतिमा या तयार होतात. आणि म्हणून आपल्याला अध्यापनाच्या साधनांचं महत्त्व हे सांगता येईल की अध्यापनाच्या साधनांमुळे विद्यार्थ्यांना संबोधाच्या स्पष्ट प्रतिमा या तयार होतात. त्यानंतरचं पुढचं 6वं महत्त्व आपल्याला सांगता येईल की नवीन अध्ययन पक्कं होण्यास मदत होते. तर विद्यार्थी जे शिकत असतात तर हे नवीन ज्ञान घेत असतात आणि हे नवीन ज्ञान हे जुन्या ज्ञानावर आधारित असतं आणि शिक्षक जेव्हा शैक्षणिक साधनं वापरत असतात तर तेव्हा त्यांचं जुनं ज्ञान आणि नवीन ज्ञान यांच्यामध्ये एक समन्वय साधला जातो आणि विद्यार्थ्यांचं ज्ञान हे पक्कं होत असतं. तर अध्यापनातून विद्यार्थ्याने काय संपादन करायचं आहे, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कोणते नवीन अध्ययन आपल्याला पक्के करायचे आहे तर हे शिक्षकांनी ठरवलं पाहिजे आणि त्या दृष्टीने अध्यापनाची साधनं ही वापरली पाहिजे की जेणेकरून विद्यार्थ्याला त्याचे पूर्वीचे अनुभव आणि नवीन ज्ञान यांची सांगड घालता येईल आणि ज्ञान हे अधिकाधिक अर्थपूर्ण बनेल. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येतं की अध्यापनाची साधनं वापरल्यामुळे नवीन अध्ययन पक्कं होण्यास मदत होते. त्यानंतरचं पुढचं महत्त्व आपल्याला सांगता येईल ते म्हणजे सुदृढ वर्ग आंतरक्रिया घडून येण्यास प्रोत्साहन. तर शैक्षणिक साधनांमुळे वर्ग आंतरक्रिया या चांगल्या प्रकारे घडून येतात. कारण शैक्षणिक साधनं वापरल्यामुळे चेतक विविधता हे कौशल्य साधता येतं, विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग घेता येतो आणि त्यांना शैक्षणिक साधनांमुळे प्रतिकृतीरूप अनुभव पुरवले जातात आणि त्यामुळे अध्यापनाच्या उद्दिष्टांची परिणामकारकतेची जाणीव होण्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारची चांगल्या प्रकारच्या आंतरक्रिया या होत असतात. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळत असतं आणि हे प्रोत्साहन मिळाल्यामुळे वर्गातल्या आंतरक्रिया या चांगल्या प्रकारे घडत असतात. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की शैक्षणिक साधनांमुळे वर्गातील आंतरक्रिया या सुदृढ होतात आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन हे मिळत असतं. त्यानंतर पुढचं महत्त्व सांगता येईल ते म्हणजे अध्यापन साधनांमुळे अध्ययनकर्त्याला प्रबलन मिळतं. तर साधनं वापरल्यामुळे जे अध्यापनातले मुद्दे आहेत
तर ते सहज आणि सुलभतेने शिक्षकाला समजवता येतात आणि त्या साधनांशी संबंधित प्रश्न विचारले तर विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढतो आणि तो प्रतिसाद जर बरोबर असेल तर एक प्रकारचं प्रबलन हे विद्यार्थ्यांना मिळत असतं आणि म्हणून अध्यापन प्रक्रियेमध्ये शैक्षणिक साधन वापरल्यामुळे अध्ययनकर्त्याला प्रबलन देणं हे शक्य होतं. विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग हा पाठामध्ये राहत असतो. त्यानंतरचं 9वं महत्त्व आपल्याला हे सांगता येईल अध्यापन साधनांचं की अध्ययनाचे धनसंक्रमण होतं आणि एक प्रकारचं प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मिळत असतं. तर अध्ययनातल्या ज्या संकल्पना असतात, जे तत्त्व असतात, तर हे तत्त्व या संकल्पना आणि जीवनामधलं वास्तव समस्या सोडवण्यासाठी अध्यापन साधनांची मदत होत असते. तर वर्गामध्ये जे अध्ययन होत असतं तर याचं धनसंक्रमण हे प्रशिक्षण दिल्यामुळे शक्य होत असतं. म्हणजे वर्गामध्ये जे विद्यार्थी समस्या सॉल्व करत आहेत तर त्या समस्या सॉल्व करण्याचं त्यांची शिस्त ही वास्तविक जीवनातील समस्या सोडवण्यासाठीही उपयोगी पडत असते. पुढचं महत्त्व हे सांगता येईल ते म्हणजे वैयक्तिक भेदांची ओळख होते. कारण विद्यार्थी जे असतात तर यामध्ये वैयक्तिक भेद असतात. व्यक्तिभिन्नता ही विद्यार्थ्यांमध्ये असते आणि त्यामुळे काही विद्यार्थ्यांना ऐकून अध्ययन चांगलं होतं, काहींना दृश्य स्वरूपामुळे अध्ययन चांगलं होतं, काहींचं कृतीद्वारा अध्ययन चांगलं होतं आणि अध्यापन साधनं वापरल्यामुळे या वेगवेगळ्या प्रकारच्या अध्यापनाची प्रक्रिया ही घडत असते आणि त्यामुळे अध्यापन प्रक्रिया ही चांगल्या प्रकारे घडून येते. म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की जे वैयक्तिक भेद असतात, व्यक्तिभेद असतात, तर या व्यक्तिभेदानुसार आपल्याला शैक्षणिक साधनांचा वापर करून चांगल्या प्रकारे अध्यापन करता येतं. त्यानंतर पुढचं महत्त्व हे सांगता येईल ते म्हणजे की अध्यापनाची साधनं जी असतात तर या साधनांची हाताळणी कशी करायची, ती साधनं हाताने कशी तयार करायची, तर याची संधी विद्यार्थ्यांना मिळत असते. तर अनेक दृकश्राव्य साधनं अशी असतात की जी विद्यार्थ्यांना हाताळण्याची सवय नसते आणि ती हाताळल्यामुळे एक प्रकारची शिस्त विद्यार्थ्यांना लागत असते आणि ही शैक्षणिक साधनं स्वतः हाताने तयार करण्याची संधीसुद्धा शैक्षणिक साधनांमुळे विद्यार्थ्यांना उपलब्ध होते. त्यानंतर पुढचं महत्त्व सांगता येईल ते म्हणजे अध्ययनकर्त्याचे अवधान आकर्षित करण्यास मदत होते. तर विद्यार्थी जे शिकत असतात तर त्यांचं अवधान हे अध्यापनाकडे आकर्षित करून घेणं हे गरजेचं असतं. कारण विद्यार्थ्यांचं मन हे चंचल असतं आणि ते खूप वेळ एका ठिकाणी टिकून राहू शकत नाही आणि म्हणून अशा वेळी अध्यापन प्रक्रियेमध्ये जर शिक्षकाने शैक्षणिक साधनांचा वापर केला तर विद्यार्थ्यांचं अवधान केंद्रित करण्यासाठी आणि ते टिकवून ठेवण्यासाठी एक योग्य वातावरण हे निर्माण होत असतं आणि त्यामुळे अध्ययनामध्ये विद्यार्थ्यांची गोडी वाढते आणि त्यामुळे विषयामध्ये अभिरुची निर्माण होते आणि म्हणून हे आपल्याला शैक्षणिक साधनांचं महत्त्व सांगता येईल ते म्हणजे की अध्ययनकर्त्याचं अवधान आकर्षित करण्यास मदत शैक्षणिक साधन हे करत असतात. त्यानंतर 13वं महत्त्व ते म्हणजे ऊर्जा आणि वेळेची बचत. तर अध्यापनामध्ये अनेक संकल्पना अशा असतात की ज्या खूप वेळेस देऊनही त्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे समजू शकणार नाही. पण तेच जर अध्यापनाची साधनं वापरली तर त्या संकल्पना ज्या आहेत तर त्या सहज समजतात आणि त्यामुळे शिक्षकाचं ऊर्जा आणि वेळ यांची बचत होत असते आणि म्हणून आपल्याला अध्यापन साधनांचं हे महत्त्व सांगता येईल की त्यामुळे ऊर्जा आणि वेळेची बचत होते आणि संकल्पना ह्या चांगल्या प्रकारे स्पष्ट होतात. विद्यार्थ्यांचं आकलन चांगलं होतं. त्या संकल्पना विद्यार्थी चांगल्या प्रकारे आत्मसात करू शकतात आणि पर्यायाने शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांचाही वेळ आणि श्रम यांची बचत होते. पुढचं महत्त्व म्हणजे सर्जनशील शिस्त निर्माण करण्यासाठी योग्य वातावरण निर्माण होतं. तर अध्यापनाची साधनं जी असतात तर याचा समतोल वापर अध्यापनामध्ये करता येतो
आणि त्यामुळे एक तर्कशुद्ध आणि शास्त्रीय वापरामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत असते. विद्यार्थ्यांचं अवधान आकर्षित करता येतं अध्यापनाकडे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांची अभिरुची ही विषयामधली वाढत असते. तर विद्यार्थ्यांच्या ज्या विविध क्षमता आहेत, तर या क्षमतांचा योग्य वापर करण्यासाठी वेगवेगळे सर्जनशील मार्ग शिक्षकांनी हे पुरवले पाहिजे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं जे वर्गकाम आहे, जे वर्गकार्य आहे, तर त्यामध्ये विद्यार्थी मग्न राहतील आणि वर्गातलं वातावरण हे सर्जनशील शिस्तीसाठी पोषक राहील आणि त्यामुळे वर्गनियंत्रणाचा प्रश्न हा राहणार नाही. वर्गनियंत्रण करणं हे सोपं होईल. म्हणून अध्यापन साहित्याचं आपल्याला हे महत्त्व सांगता येईल की त्यामुळे एक प्रकारची सर्जनशील शिस्त निर्माण होते आणि वर्गातलं वातावरण जे असतं तर हे योग्य वातावरण निर्माण होतं. पुढचं महत्त्व हे सांगता येईल की अध्यापन साधनामुळे विद्यार्थ्यांची धारणा क्षमता वाढते. धारणा क्षमता म्हणजे लक्षात ठेवण्याची क्षमता आणि केवळ पाठांतर करून विद्यार्थ्यांच्या लक्षामध्ये राहणार नाही, परंतु एखादी संकल्पना जर शैक्षणिक साधनांचा वापर करून विद्यार्थ्यांना शिकवली तर ती त्यांच्या दीर्घकाळ स्मरणामध्ये राहतेच, म्हणजेच त्यांची धारणा क्षमता ही वाढते. म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की अध्यापन साधनं ही काय आहेत, तर अध्यापन साधनं ही धारणा क्षमता वाढवण्यासाठी हातभार लावत असतात. पुढचं महत्त्व हे सांगता येईल की अध्यापन आणि अध्ययनात विविधता येते. तर केवळ फक्त खडू आणि फळा वापरलं किंवा फक्त व्याख्यान पद्धतीने शिकवलं तर ते विद्यार्थ्यांना आवडणार नाही, त्यांच्या लक्षात राहणार नाही. तेच जर आपण शैक्षणिक साधनांचा वापर करून शिकवलं तर अध्यापनामध्ये विविधता येते आणि शिक्षकाच्या हातामध्ये विविध साधनं असल्यामुळे त्यांच्या अध्यापनामध्ये एक प्रकारची रंजकता येते, सखोलता येते आणि त्यामुळे अध्यापन हे प्रभावी होतं आणि विद्यार्थ्यांना ते रंजक वाटल्यामुळे विद्यार्थ्यांना विषयामध्ये आवड निर्माण होते. पुढचं महत्त्व हे सांगता येईल ते म्हणजे अध्ययनकर्त्याला स्वातंत्र्य मिळतं. की जेव्हा अध्यापनाची साधनं ही वापरली जातात तर विद्यार्थ्यांना इतरांशी बोलता येतं, काही हालचाल करता येते, हसता येतं, त्यावर त्यांना प्रतिक्रिया देता येतात आणि यामुळे काय होतं तर वर्गातलं वातावरण हे चांगलं होत असतं आणि म्हणून अध्यापनाची साधनं वापरल्यामुळे विद्यार्थ्याला एक प्रकारचं स्वातंत्र्य मिळत असतं आणि त्यामुळे वर्गातलं वातावरण हे चांगलं निर्माण होत असतं. त्यानंतर हे महत्त्व सांगता येईल ते म्हणजे उच्च मानसिक क्षमतांचा विकास. तर अध्यापनाची साधनं वापरल्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्या कल्पना आहेत तर त्या विकसित होतात, निरीक्षण क्षमता विकसित होते, त्यांची विचार प्रक्रिया ही तर्कशुद्ध होते, त्यांना अनुमान काढण्याची क्षमता निर्माण होते, त्यांची सर्जनशीलता वाढते, त्यांची शोधक वृत्ती वाढते. तर अशा उच्च मानसिक क्षमता ज्या आहेत तर या उच्च मानसिक क्षमतांचा विकास हा होत असतो. तर